नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 जुलै आणि राज्यामध्ये चांगल्यापैकी पावसाची बॅटिंग पाहायला भेटणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती देऊ आपण. व्हिडिओ जो असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्याला सर्व काही लक्षात येईल, आपल्या कामाचं देखील नियोजन करता येईल. एक पश्चिमी वावर आपल्याला हिमालयावरती बघायला मिळत आहे, दुसरं देखील त्याच्या पाठोपाठ येणार आहेत. या दोन्हींचा प्रभाव राज्यावरती चांगला बघायला मिळेल. मान्सून देखील पश्चिमेकडे भारतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राजस्थान असेल, गुजरात, अजून जे भाग बाकी आहेत या ठिकाणी नक्कीच पोहोचणार आहे. मान्सून काळामध्ये जी ट्रफ सक्रिय होत असते किनारपट्टीच्या आसपास, ती देखील या ठिकाणी आता सक्रिय झालेली आहे. इथून बाष्पाचा पुरवठा जो असेल तर अंतर्गत भागामध्ये तयार होईल. यानंतर एक हवेची चक्राकार स्थिती बांगलादेश असेल किंवा ओडिसाच्या पूर्वेकडील उत्तरेकडील भागामध्ये आहे आणि याचंच कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. 1 अंश असेल समुद्रातून पूर्वेकडून या ठिकाणी येत आहे आणि ही जी हवेची चक्राकार स्थिती तशी पश्चिमेकडे गेली असती किंवा वायव्येकडे गेली असती, परंतु आता हा जो अंश येतोय तर हा या चक्राकार वाऱ्याला थोडंसं रोखून धरेल आणि जशी ही चक्राकार स्थिती थोडीशी पुढे येईल, यामधून बाष्प देखील या ठिकाणी मिळेल, याची ताकद वाढेल आणि याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल. परंतु हे डायरेक्ट महाराष्ट्राकडे न जाता काहीसं छत्तीसगड मार्गे किंवा पूर्व विदर्भाच्या आसपास भागामधून मध्य प्रदेशकडे जाण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. आपले जे कामं असतील ते नक्की उरकून घ्या. आता जर आपण आजचा 1 जुलैचा पाऊस बघितला, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस होईल, तर अमरावती असेल, अकोला किंवा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. खास करून अमरावती असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी किंवा यवतमाळचा देखील जो उत्तरेकडचा भाग आहे, खास करून या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची नोंदी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होऊ शकतो. हा पाऊस आपल्याला अकोल्याच्या देखील अजून काहीशा भागामध्ये बघायला मिळू शकतो. वाशिमचा देखील उत्तरेकडचा जो भाग आहे या ठिकाणी देखील अशाच स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर गडचिरोलीचा जो मध्यवर्तीपासून बराचसा भाग आहे या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. बाकी यवतमाळ असेल, चंद्रपूर या ठिकाणी देखील चांगलाच पाऊस पडणार आहे. त्यानंतर आता मला कमेंट करणारे सातत्याने आमचे मित्र आहेत, यांची देखील अपेक्षा आहे, कारण की पाऊस नाही आहे. किनारपट्टीला सातत्याने पाऊस चालूच आहे, परंतु आज उत्तरेकडील किनारपट्टीकडे देखील चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल. घाटापर्यंत ढग पोहोचतील. या ठिकाणी घाटामध्ये देखील चांगल्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर जे नाशिक जिल्ह्यातील माझे मित्र आहेत किंवा खानदेशमधील जे मित्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे पाऊस नाही. तुमच्याकडे आज पाऊस सक्रिय होण्याचा अगोदर देखील अंदाज दिलेलाच आहे. त्याप्रमाणे आज आपल्याला नाशिकचा पूर्वेकडचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगरचा देखील काही भाग आहे, यासोबत आपल्याला जालन्याचा देखील अजून बराचसा भाग येऊ शकतो आणि बुलढाणा असेल या ठिकाणी आणि उत्तरेकडचा जो जळगाव आहे, म्हणजे जळगावच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, धुळ्याचा दक्षिणेकडचा भाग आहे, या ठिकाणी देखील आज आपल्याला काहीशा जोरदार ते मुसळधार पावसाची सरी बघायला या ठिकाणी भेटणार आहे. नाशिकच्या पूर्वेकडचा भाग असेल, दक्षिणेकडचा जळगाव आहे, या ठिकाणी देखील चांगला पाऊस होईल. यासह नंदुरबार असेल किंवा जळगावचा उत्तर भाग या ठिकाणी देखील आज चांगलाच पाऊस बघायला भेटणार आहे. यानंतर जर आपण बघितलं दक्षिण मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र, तर आपल्याला दक्षिणेकडील जो कोकण आहे या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. जबरदस्त पाऊस आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार बघायला मिळेल. सातारा असेल किंवा मग सांगलीचा भाग या ठिकाणी देखील पाऊस होईल. खास करून कोल्हापूर किंवा मग सोलापूरचा काहीसा दक्षिणेकडचा भाग या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी बघायला मिळतील. साताऱ्याचा पूर्व भाग, पुणे, बारामती हा जो पूर्वेकडचा भाग आहे, अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, या ठिकाणी आपल्याला जो पाऊस आहे तर आज मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस बघायला मिळेल आणि हलका पाऊस देखील होऊ शकतो, परंतु सातत्याने पाऊस चालणार आहे. पेरणीसाठी उपयुक्त असणार आहे. मध्यम पाऊस बहुतेक सर्वच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. काही वेळेस या संपूर्ण विभागामध्ये जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमचे सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागतील. त्यानंतर पुण्यामध्ये देखील आज आपल्याला चांगल्यापैकी सरीवर सरी बघायला भेटतील. सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे. पुणे शहर असेल या ठिकाणी देखील सातत्याने शहरामध्ये देखील आज पाऊस असणार आहे. पुण्याच्या शहराच्या पूर्वेकडे जरी गेलो आणि त्यानंतर पारनेर असेल, श्रीगोंदा या ठिकाणी जर अहिल्यानगर असेल, बीड असेल या ठिकाणी देखील दिवसभर सरीवर सरी येतील. हलक्या येतील, काही वेळेस भुरभुर येईल, काही वेळेस काहीशा मध्यम सरी आपल्याला या भागामध्ये बघायला भेटणार आहे. यानंतर जर बघितलं आपण मुख्य पावसाचा जो जोर असेल किंवा माझे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील विचारणारे शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी देखील आज चांगल्यापैकी बातमी आहे की आज तुमच्या भागामध्ये देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. नांदेडचा पश्चिमेकडचा भाग, परभणी असेल,
बीडचा काहीसा दक्षिणेकडचा भाग या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. यानंतर आपल्याला हिंगोली असेल किंवा वाशिम आहे, नांदेडचा देखील उत्तरेकडचा भाग आहे, या ठिकाणी देखील आज आपल्याला चांगल्यापैकी जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. पाऊस म्हणजे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार होऊ शकतो. एकंदरीत 1 जुलैची आजची परिस्थिती अशी आहे. राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भामध्ये बघायला मिळेल. त्या खालोखाल आपल्याला खान्देशमध्ये किंवा नाशिक जिल्हा असेल या ठिकाणी पावसाची अपेक्षा होती. या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटेल. उद्यापासून अजून पावसाचा जोर वाढणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार होईल या संदर्भाची माहिती देखील देण्यात येणार आहे. तेव्हा आपण व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.